तर मित्रांनो, आता आम्ही माती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये खत आहे आणि माझ्या सोबतीला माझा मुलगा दिव्यांश हा मदत करत आहे. नको सांगून सुद्धा तो काम करतोय. आता करू दे. त्याला पण सवय लागेल आणि तो पण पुढे जाऊन काही ना काही करत राहील. तर मित्रांनो, थोडं आपण थोडं आता काढून माती घेतलेली आहे. आता मातीमध्ये पाणी मिक्स करतो आणि पाणी मिक्स करून त्याला नको एक अशी भाकरी जशी पीठ मळतात, तसं त्याचं पीठ आपण तयार करत आहोत. म्हणजे ही माती तयार करायची. तर मित्रांनो, अशी थोडी मिक्स करून करून ती माती गोळा करून म्हणजे त्याचा रोल करता येईल असं आपण तयार करत आहोत. बस बस तर थांब थांब बघतच आहात तुम्ही कशा प्रकारे आपण काम करत आहोत. चालू आहे, अजून माती मळतो, थोडी कट कर थोडी नको मिक्स पण करतो कारण पाणी जास्त होतं. तर झालेलं आहे, गोळा तयार करतो आपण आणि त्या गोळ्यामध्ये बी टाकूनच तयार करतो आपण. हां, आणि आधी बी टाकतोय किंवा मधीच बी टाकून गोला करून तो आपण तयार करणार आहोत. अशा प्रकारे आपण भरपूर असे गोळे तयार करणार आहोत. जे गोळे अ, लांब फेकता येतील आणि पावसामध्ये त्या गोळ्यांवर पाऊस पडल्याने त्याच्यातून बी जो आहे तो बी हा रोपटं बाहेर येईल आणि त्या ठिकाणी हा गोल झाड गोल तयार कर होईल. बघा, अशा प्रकारे गोल छोटे मोठे बी आम्ही असं बी त्याच्यामध्ये घ्यायचं टाकत हातावर. आहोत. हे बघ बी घ्यायचा हातात, माती ठेवायची. हे बघ माती जेणेकरून घ्यायची ज्या ठिकाणी आपण आणि पोचू एवढी शकत माती नाही, लावायची आणि तर हे मग गोल कर. फेकल्याने त्या ठिकाणी जाईल असं लांब लांब फेकणार आहोत. झाडं नाही आहेत ज्या ठिकाणी किंवा प्रगतीच्या नावावर जी झालं झाडं तोडली गेलेली कट आहेत, कर थोडं. जे एरिया पूर्ण त्यांनी साफ केलं आहे, झाडं तोडून निसर्ग पूर्ण संपवलेला आहे. तर आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत की झाडे लावली जावी. कारण जिथं जिथं तुम्ही बघणार तिथं तिथं सगळे काँक्रीट, डांबरीकरण, मोठे मोठे रोड रुंदीकरण केलेले आहेत. त्या रुंदीकरणासाठी जी झाडं तोडली गेलेली आहेत, ती झाडं ती काय आपण परत आता आणू शकत नाही. पण नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न करू शकतो. बघू शकता अशा प्रकारे आम्ही 40-50 बनवलेत. बनवायला भरपूर मेहनत लागते. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, तर आम्ही जवळजवळ 40-50 बॉल बनवले आहेत आणि हे बॉल आम्ही माती आणि सेंद्रिय खत आणि त्यामध्ये बी टाकून बनवले आहेत आणि हे बी आम्ही आता ज्या ठिकाणी आपण पोचू शकणार नाही त्या ठिकाणी फेकणार आहोत आणि त्या फेकल्यानंतर त्याच्यावर जेव्हा पावसाळा चालू झाला की त्याच्यातनं रोपटं बाहेर येईल, म्हणजे झाड बाहेर येईल आणि झाड आल्याने तो मोठा होईल आणि निसर्ग हा ग्रीन ग्रीन होऊन जाईल आणि ज्या ठिकाणी झाडं नसतील त्या ठिकाणी आपण हे फेकणार आहोत आणि अजून सुद्धा फेकणार आहोत. आता जरा भरपूर मेहनत लागते बॉल बनवायला, तर थोडेच बनवलेत, अजून जास्त बनवूया. पण तुमची साथ मला नेहमी देत राहा जेणेकरून मी अजून काहीतरी नवीन नवीन करू शकेन. थँक्यू.